कोण कुणासोबत जाईल हे आज सांगता येणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। कोणी कुणासोबत गेलं तरी भाजपा आणि महायुतीच जिंकेल असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवलाय। राज ठाकरे मवियासोबत गेल्यावर महायुतीला फटका बसेल का या प्रश्नावर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे। मनसे ठाकरेंच्या सेनेसोबत जाणार असेल तर ती मवियामध्ये येणार का यावर आता हालचाली सुरू झाल्या। दरम्यान यावर आता फडणवीसांनी कुणी कुणासोबतही गेलं तरी महायुतीच निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त केला। कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे। पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे, मात्र ही फक्त भूमिका असल्याचं काल राऊतांनी म्हटलं। दरम्यान मनसेला सोबत घेण्याबाबत आमच्याशी कुणी बोललं नसल्याचं चेन्नीथला यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान है। नहीं, हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है। हमने इसके बारे में बात भी नहीं किया है। हमसे कोई भी बोला भी नहीं इसके बारे में। हमारे महायुति में, हमारे महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है, और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है। राऊतांच्या वक्तव्यानंतर मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता। मात्र राऊतांनी आपल्याला मेसेज करून भूमिका असून हा निर्णय नाही असं सांगितल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। राऊतांच्या वक्तव्यानंतर मात्र मनसेच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा होत्या। मात्र राऊतांनी आपल्याला मेसेज करून इच्छा असून हा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी प्रवक्त्यांना सांगितलं। महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही। एक तर त्या दोन भावांचं तो त्यांचा आपला प्रॉब्लेम आहे, त्या बाबतीत मी आधी बोललेली पण आहे की ते त्यांच्या घरगुती गोष्ट आहे, त्यांच्या पॉलिटिकल ॲनालिसिसची गोष्ट आहे। आपण आपलं काम करत राहायचं, बाकीचे कोणी कुठे गेलं, कुठून शिफ्ट झालं, कुठे जाणार आहे त्याच्यात लक्ष देण्याची